श्री स्वामी समर्थ. जेथे बुद्धी संपते तेथे स्वामी समर्थ सामर्थ्य देतात. स्वामी मंडळीनो, कसे आहात? आनंदी असाल ना? आनंदीच राहा. स्वामींचे विचार मनापासून ऐका. स्वामी सांगतात, भक्तांनो, चांगलेच होणार हा मनात विचार ठेवावा म्हणजे चांगलेच होते. बाळांनो, प्रसंग तुमची अनेक वेळा परीक्षा घेत राहील तरी पण तुम्ही पेपर आठवून घ्यायचा असतो. परीक्षेत तुम्ही एकदा दोनदा नापास व्हाल पण तिसऱ्यांदा पास होणारच ना. तसेच माझ्या भक्तांनो, जे तुम्हाला कष्टाचे प्रयत्न करायचे आहेत ते पुन्हा पुन्हा करा. त्यात चुकी होईल पण शेवट मात्र गोडच होणार. हा मनात नेहमी चांगला विश्वास ठेवा. तसेच स्वामी सांगतात, माझ्या भक्तांनो, एकदा का तुम्हाला देवाची गोडी लागली की ती आयुष्यभर लावून घ्यायची असते. कारण तीच गोडी तुम्हाला शेवटपर्यंत तुमचे रक्षण करेल. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात परमेश्वराचा आधार असलाच पाहिजे. म्हणतात ना भक्तांनो, गुरुविण ज्ञान नाही आणि गुरूंच्या साधनेत संकटे ही नाहीशी होतात. पण घाबरण्याचे काही कारण नसते. भक्तांनो, हे माझे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. बाळांनो, आम्ही तुमच्या सतत पाठीशी असतो. तुम्हाला आम्ही काहीही होऊ देणार नाही. एखाद्या रस्त्यावर जाताना तुम्हाला काटे जरी पायाला लागले तरी आम्ही तुमच्या पायांना काटे टोचून देणार नाही. एवढे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. कारण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवलेला असतो ना. मग आम्हाला पण तुमची जबाबदारी घेणे भाग पडते. स्वामी सांगतात, भक्तांनो, कोणत्या पण निर्णयावर ठाम व्हायला शिका. जेव्हा तुम्ही इतरांना मदत कराल ते पाहून आम्ही खूप खुश होतो. तसेच भक्तांनो, जेव्हा तुम्ही आमच्याकडे येता तेव्हा तुमचे हृदय भरून येते. तुमचे डोळे पाणावतात. तुमच्याकडे बोलायला एकही शब्द नसतो. तुमचे मन एकदम हलके होते. कारण आमची कृपा तुमच्यावर अगोदरच होते. भक्तांनो, तुमचे दुःख आमच्यासमोर मांडले की उत्तर तुम्हाला मिळून जाते आणि आधार विश्वास तुम्हाला नक्कीच मिळतो ना. स्वामी सांगतात, बाळांनो, जे काही झाले आहे त्यात इतरांना दोष देणे साध्य होणार नसते. आपण आपल्याला पारखून पाहावे हेच खरे असते. आपण स्वतःला भक्त म्हणतो पण सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरून चालतो का हा विचार आपण करायचा असतो. बाळांनो, आम्ही तुम्हाला कायम सांगितले आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ना. मग तुम्ही कशाला चिंता करता? तसेच बाळांनो, सर्व कर्माचा हिशोब आमच्याकडे असतो. तुम्ही खोट्या अहंकारामुळे स्वतःकडे कर्तेपणा घेत असता. म्हणजे सर्व काही ईश्वराकडून होते. तुम्ही फक्त निमित्त असता. आणि भक्तांनो, आम्ही तुमच्या आयुष्यात शांतपणे खेळ खेळत असतो. तुम्हाला जाणवत पण नाही. पण जेव्हा वेळ येते तेव्हा तुमच्या जीवनात आम्ही चमत्कारच करतो. स्वामी सांगतात, बाळांनो, तुमच्या मनाला सतत नामस्मरणाची सवय लावा. तुमच्यावर आलेली संकटे किंवा येणारी संकटे नष्ट होतील. तसेच बाळांनो, आमचे वाक्य ऐकण्यासाठी तुमच्या मनातही श्रद्धा असावी लागते. श्रद्धा असेल तर गुरुवाक्यातून कायम बोध घ्यायचा ते कळेल. बाळांनो, आपली वृत्ती आणि परमेश्वर यांना जोडणारी साखळी म्हणजे परमेश्वराचे नाम होय. म्हणून आपली वृत्ती सदैव नामामध्ये गुंतवून ठेवावी. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले स्वामींचे विचार? श्री स्वामी समर्थ.